घरातल्या कडक लक्ष्मीबाई माझे तर हे नोकरी सोडायचीच वेळ आली आहे. या खट्याळ बुडीमुळं कोणाला दशा भोगाव्या लागतील या घरात याचा काही नेम नाही. बाप तरी पायतो आपणही सोडून देतो बाबा. अहो काही नाही मालकीनबाई, सहजच विचार करत होतो. नाही नाही, मी अजिबात तुम्हाला काही म्हणणार नाही. एक वेळ सांगल्या तर 10 वेळ सांगल्या, पुन्हा त्याच गोष्टी कशाला बोलता मालकीनबाई? मालकीनबाई सवय दवाई नाही. माझ्या घरी फुकटचा पगार मिळतो म्हणून तुला करली मस्ती म्हणतो. पाऊस नको घुरावून हो. चांगला घाम निघाला असता म्हणजे समजला असता असं पट्टच नसतात राहिला. मालकीनबाई अहो आजपर्यंत खूप काही बोलल्या, पण याच्या नंतर मी ऐकणार नाही. मी काही तुमच्या घरी फुकटचा पगार घेत नाही आणि तुमच्या पगारावर जगत नाही. अगं मी जर या घरात बरोबर जर काम केलं नसतं ना तर ही कमलाबाई घरपडे मला केव्हाच घराच्या बाहेर काढले असतं. होय हो, मला तर सगळं देवाचा नाही तर सुट्टी करायचा. मी म्हणतो मग काय तुला फुकट खायला ठेवू का? काम धंदा करायला नाही का? पण खाते तरी कोण? खूप बोलायला शिकलास नाही? बोलत नाही का? अरे कमीत कमी मालकींचा तरी मान ठेव. असा निसर्गासारखा बोलू नको. मी तुझी मालकीण आहे. हो मालकीनबाई, पण तुम्ही एकटा तुझ्यापेक्षा वडील आहे याचा तरी मान ठेव. पाहिलीच बाई हा नौकर का नव्हता. आपण हे तसंच बोलत ना. कोणीतरी नौकर मालकीणला असा बोलतो सवयीला दवाई नाही मालकीनबाई. आमच्या बोलत नाही तशा. काय चालता मी तू मोठा खतरा प्यायला. काहीतरी मर्यादांना बोलावा. अशा नौकर कोणत्या तरी मालकीण बोलतेत का बाई? काम कर रे बाबू, मला तर सुटूक नका ते खा जाईल ना 2 गोष्टी सांगल्याशिवाय. काम करतो तसा बोलतो मालकीनबाई. काय झालं आत्या बाई? हे ले काम तुला सांगाल आता बोलते त्याच्यात झाले डोकं का सांग. तुझ्यासारख्या फुकट खाणाऱ्या माणसाला माझ्या घरी जागाच नसे माझा असा म्हणणं. काम काय सांग. डोकं नाही घराच्या बाहेर काढतात. मग का म्हणत आहे तुला? आत्या बाई हो असे का बोलता सारखे बडबडत राहतात. आम्ही काय तुमच्या फुकटचा खातो का तुमच्या घरामध्ये? कोणते ना कोणते काम करत असतो ना तेव्हाच्या घरामध्ये खायला मिळते. मोठ्या दिमागाच्या गोष्टी मोठ सांगत आहेस ना तुम्हाला. शिकवायला पाहिजे. शिकलू साहेब आई हो काय तोंडे का ग? माझ्या घरी का माती टाकायला जातोस का? सांग बरं. मी काम करतो म्हणते आज तर करते तू काम धंदा करते. अगं घरातली कामे करतातच ना ते. जरी मला मातीच्या कामाला पाठविले ना तरी पण मी मागे येणार नाही. तुम्ही आम्हाला मला पुजारीसारखे थाट दाखवू नका. बाबा तुझ्या गावची पाटली नाही तर मग सांगीन नाही तर का करील तुला. आणि हो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा. अहो तुम्ही आम्हाला किती त्रास दिला ना तरी पण मी या घरामध्ये अशापर्यंत बारे पट्ट्याची कशी या घरामधून मी कधीही जाणार नाही. या घरची मी सून आहे समजलं. बरोबर मालकीनबाई. एवढी तुझी
छाती फुगली का या घरची अर्ध्याची मालकी नाही, मालकी नाही. हो ना? अजिबात घाबरायचं नाही. मालकी नाही. कशी जाशील व कशी जाशील दाटभर फुकट खायला भेटते ना बोक्यासारखी झालीस ना बाहेर कशी होती आली तर आता कशी झाली तर मी ही नावाची कमली हो ना नाही तुझी झडती घेईन ना घराबाहेर काढीन तर मी ही नावाची कमली हो आकार भेटला म्हणून चोर चोर कांदे कापतेस का हो मला तेच पाहत आहे तुम्ही बोलता मालकीनबाई बिचाऱ्याचे गाल खोलात चालले गेले तरी तुम्ही बोक्यासारखी बनलीच म्हणता या तुमच्या बोलण्यानं ते बिचारी जेवते क्या नाही जेवत कोणाला माहिती. आत्याबाई मला पण हेच पाहायचं आहे. तू या घरामधून मला कशी बाहेर काढत असते. होय मला सुद्धा पाहायचं आहे. नंदू अरे आजपासून तू कुठे जायचं नाही. इथंच राहा या घरामध्ये राहा. पाहून घेऊ आम्ही हे कशी काढते ते आम्हाला. कशी काढीन बा तुला हो या घरची मालकी झाली आहे ना मी नोकरी झालो पाहिलं सांगते बाप्पा हो हे तुझ्या बाप्पाची सजाची वाडी तुला सांगते आणून दिलं हो तो तर या पुन्हा जर 30,000 देणार तुला ना तुझ्या बाप्पाने तर पाहून गेला तू का शिकवते ते माझ्या मालकीनबाई जरी माझे बाबा मला काही घेऊन दिले नसतील तरी मला या घरामध्ये तुमच्या मुलाला दिलं आहे म्हणून या घरामध्ये माझा सुद्धा हक्क आहे. माझ्या पतीचा हक्क आहे म्हणजे माझा हक्क आहे. झकडते बाई कशी झकडते बा माझ्या बाई लय माझ्या पाय येतात हे माणसं पाय येतात कशी सुन राहील का प्यायचं नाही अजिबात. नाही अशी सुन राहते म्हणून मी सुद्धा तुमच्या अशी सुन राहते मी सरस करते माझ्याकडे येते येईल का बा कोणाकडे देशाची मालकी नाही. हो अगदी बरोबर. हो तुझा हक्क राहीलच ना कसा नाही राहील तुझा हक्क हो तुझ्या बापाने लग्न केलं ना हुंड्याचे पूर्णच पैसे दिलं बापाला लोट माताला सुटत नव्हता मोठं भरून गेले माझे निसर्गी कुठली मालकीनबाई अहो जर हुंड्याचे पैसे दिले नाही म्हणून माझ्या दोस्ताजवळ येतो मी बघा अहो त्या विनाकारांना संगीताताईला कशाला त्रास देतात. हे बघा मालकीनबाई अहो हुंड्याच्या पैसा जर म्हणत राहिले ना तर एक दिवस तर जेल भोगावे लागेल तुम्हाला. कारण हुंडा घेणे हे कायद्याने गुन्हा आहे मालकीनबाई. तुम्ही अजून पाहिलं नाही. अरे उष्ट्या खांद्यावर जगणाऱ्या कुत्र्या कुत्रीच्या कुलहीच का तू शहाणपणा शिकवते पाहिजे बाई हे हातवती आली आणि हा कुत्रा तिच्या कुलहीचे मालकीनबाई मग का म्हणू तू का म्हणला खात रघुचारी पोलीस स्टेशनला नंदू म्हणा नंदू म्हणतो बाप्पा नंदू सबका बंधू. दंडे बसले बाई. पक्की आली तुला आत्या सात्री बोलते आत्या बाई आता बरी झडती घेतो बाई हो आम्ही उच्चारणासाठी नोकरी करीत असलो तरी या घरामध्ये आम्ही इमानदारीने काम करतो. तेव्हाच पेटे या घरामध्ये आम्हाला खायला मिळते. आता तू माझा काय बोलता माझ्या काही नाहीये बरं झालं आलीस का आता दोघंच्या दोघंही माझ्याशी भिजले होते आनंद आनंद बोलता माझ्या नाही काय कंबर बांधते का
चला आपल्या कामाला जा. तिचा हा कम नसे करतो तुला सांगते मारली असते कंबरच अगं कोण मारतो तुला कोणाची ताकद आहे? तू म्हणतेस आणि तसं जर झालं तर अगं त्यांना घराबाहेर तुमच्या गावच्या गोष्टी बेसता काय बाई नाही का ठीक आहे बाई तू म्हणतेस बोललेस ना मग हो आहे लाडाची मा होयचं का माझी लाडाची पोरगी आहे. अगं आई होयचं का तुमचे जावई पण की आहे तू काय कराय मी त्यांचे जावईंचे आई वडील लहानपणीच नव्हतं गेलो का मी म्हणून आम्ही दोघे इथेच राहणार आहोत करेल का पण सविते राव निघाला अगं मी किती का ते सांभाळतो नको. माझ्या घरी तर पैसा एकही उरला नाही मी का म्हणतो आणि हे संगीतीचा बाप बाकीचे 30,000 रुपये एकही रुपया नाही गेलं आणि जवळपास मरून गेला. त्याची गर्भ आई अगं तू पैशाविषयी काही चिंता करू नको तुमच्या जावईच्या बापाचा अपघात झाला तर 2 लाख हे 2 लाख रुपये पैसे मिळाले मी येतो तू आमच्याविषयी मुळीच काही चिंता नको करू. फक्त ते तुमच्या जावईचंच सांभाळ कर बाबूला मोठी लाडाची माझी पोरगी. आता बरं बाई, हा मला म्हणाता पहिलं सांगली असतीस तर थोडं टाटा माटाने लग्न केलं असतं. सुंदर मुलं काढून गेली. पण सांगली असतीस पहिलं, तर 4 लोकं बोलवून टाकायला काही नसती केली का मग? त्या कोर्टात तयार केली. आणि वेगळं सांगली. तिथून मला माझी पोरगी, तू वाटलं आता. अगं, मी माझ्या जावयाला पटी जाऊ नाही दे, सुट्टी केली. हो. अजिबात नाही जाऊ. नाही का जावयाला काहीच नको बोलू. नाही तर माझं जावई घर सोडून जाईल. मी तर जावयाला सत्य दुःखाचा बोलू नाही बाई, काहीच म्हण. हो. का तुला काही राव बिचारा. अगं सरिता काय चाललाय कोण जावई? मी आणलो नाही जावई, इथला बसा. काय सासूबाई आणि देतो ना जावई का? नवीन सुनबाई या जावई बसा. बरं जावई, आमचे घर सोडून जाऊ नका. येतीच राहा, काय खावायला कमी नसेल. नाही सासूबाई अगं मी इथे राहणार नाही कारण मलाही नोकरी शोधावी लागेल सासूबाई मी तुमच्या घरी राहून काही उन्नती करणार त्याचकरिता मला इथे राहणे बरोबर नाही जावई, आधी नाही म्हणू नका. नाही सासूबाई मी तुम्हाला माझ्या मुलाबरोबर पालवी. माझ्या घरी का कमी आहे की? हं? आम्हाला देवानं दिलं तर सगळं काही आहे. हो. तुम्ही येते माझ्याच घरी राहा. माझ्या डोळ्याला माझी पोरगी दिसल, तुम्ही दिसल, माझं समाधान होईल. माझी एकच पोरगी गाडा कौतुकानं पालवली. घरजवळ मला नाही म्हणायची जावई, काही बोलता. तुम्हाला दुसरी नोकरी करायची गरज नाही जावई. हो. अहो माझी सरिता, तुम्ही या घरचे माणसं आहात. काय बाई? माझ्या पोरीचं
पाहू नको रे, दिष्ट लागून जाईल. अरे जावई, नाही भाऊ घेऊ नका. आता तुम्ही कुठेही जाऊ नका. नाही न काजी मना जावई, हाय सर काय बघत